तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर। तर आपली पायथॉनमधली सिरीजचा आज आहे डे नंबर 03 आणि असेच तुम्ही कन्सिस्टन्स राहा। पहिल्या व्हिडिओला जसं 1000-1200 जण आलेले होते तेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण येतील। नंतर पुढे लोक आपले वाढतच जातील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केल्यामुळे आपला चॅनलची रीच पण वाढेल आणि स्टुडंट वाढतील, तर माझं मोटिवेशन अजून जास्त बनून राहील। आलं ना? तर जसं तुम्हाला सांगितलं, हा आपला चॅनल आहे। या चॅनलवर आपली पायथॉन प्रोग्रामिंगची सिरीज चालू आहे आणि जर तुमचं पायथॉनला चांगला रिस्पॉन्स आला तर माझं नेक्स्ट टार्गेट हे 4 महिन्यानंतर AIMLचं टार्गेट असेल। त्या AIMLचा मी पूर्ण कोर्स फ्रीमध्ये यूट्यूबवर शिकवणार आहे। तुम्ही फक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनलला पोहोचवण्याचं काम करा। आलं ना? जर तुम्हाला AI इंजिनियर, डेटा सायंटिस्ट किंवा ॲज अ पायथॉन फुल स्टॅक डेव्हलपर म्हणून किंवा तुम्हाला ॲज अ सायबर सिक्युरिटीमध्ये पण काम करायचं असेल तर पायथॉन ही लँग्वेज सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे। मी पहिल्या ह्याच्यातच सांगितलं आणि सगळ्यात पहिली स्टेप तुमची काय, पायथॉन प्रोग्रामिंग सुरू झाली या गोष्टी शिकण्याच्या आधी, तर तुम्ही जरूर या पोस्टवर चांगल्या व्यवस्थितपणे जॉब मिळवू शकता, कारण फ्युचरमध्ये या पोस्टला जास्त डिमांड असणार आहे। आलं ना? आता आजचं जे लेक्चर आहे पायथॉनचं तिसरं लेक्चर आहे, त्या तिसऱ्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे शिकवायचं आहे की ऑपरेटर कोणत्या कोणत्या टाईपचे असतात। पहिल्या गोष्ट म्हणजे मी तुम्हाला हे समजावेल की ऑपरंट काय असतं, असाइनमेंट ऑपरेटर, अरिथमॅटिक ऑपरेटर, बिटवाईज, लॉजिकल ऑपरेटर, कोणते अजून वेगळे मेंबरशिप ऑपरेटर, आयडेंटिफायर ऑपरेटर, हे सगळे तुम्हाला मी आयडेंटिटी ऑपरेटर हे सगळे तुम्हाला काय मी शिकवणार आहे। आता सगळ्यात पहिलं हे समजून घ्या की ऑपरेटर म्हणजे काय असतं। ऑपरेटर म्हणजे काय असतं, तर एक मिनटं मी हे स्टार्ट करतो। काय इपिक पेन नावाचं जे आपलं ओपन ही गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते। तुम्ही पण त्याच वेळी तुमच्या मित्रांसोबत जास्त शेअर करा, कारण आत्ताच माझं बाकीचं कामावरून मी तरी पायथॉनचा आज व्हिडिओ शूट करतो आहे। तुम्हाला पण काय करायचं आहे, एकच काम करायचं आहे की ज्यांना पण गरज आहे तुमच्या कॉलेजमध्ये, ज्यांना कोडिंग जमत नाही, इनिशियल स्टेजमध्ये मी जेव्हा फर्स्ट इयरला आलेलो होतो तेव्हा मला पायथॉन होती पहिली लँग्वेज इंजिनिअरिंगमध्ये, पण पायथॉन मला शेवटपर्यंत समजले नाही, कारण मी कॉलेजच्या टीचर आहे त्यांच्या भरोशावर बसलो आणि रोज लेक्चर अटेंड करायचं तरी मला समजत नव्हत्या गोष्टी। पण नंतर जसं माझं स्वतःच मी शिकत गेलो आणि गोष्टी मला काय समजायला लागल्या। तर असे काही स्टुडंट आहे जे चांगलं पुढे जाऊन करू शकतात, म्हणजे त्यांना त्या गोष्टी समजू शकतात, पण समजून सांगण्याचा एक राईट वे जर त्यांना मिळाला तर लवकरात लवकर काय ते पण शिकू शकता। आलं त्यांना? तर पायथॉन ही लँग्वेज तशी अवघड नाही, कोणी पण शिकू शकतं। जसे की मला मेसेज येतात की काय मी आर्ट केलं आहे किंवा मी काय बघणार आहे, ते फक्त हेच बघणार आहे की तुम्ही त्यांना जी रिक्वायरमेंट पाहिजे त्या पद्धतीने काम करू शकताय की नाही। म्हणजे त्यांना जर पाहिजे की एक स्पेसिफिक प्रोजेक्टवर काम करणारा व्यक्ती जर भेटला तर भले कोणत्या पण बॅकग्राऊंडचा असू नाही, त्यांना काहीच घेणं देणं नाही त्यासाठी। आपण एक की जे IT कम्प्युटरमध्ये राहतं त्यांना सगळा सिलेबस आधी त्यांच्या अकॅडमिकमध्ये पण तेच असतं आणि इंडस्ट्री लेवलला पण तेच असतं, तर त्यांच्यासाठी एक इझी असतं। पण तुम्हाला पण काय, तुम्ही पण याच्यामध्ये येऊ शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला काय जास्त मेहनत इथे घ्यावं लागेल। आलं ना? तर आजचं जे टार्गेट आहे ते आधी कंप्लीट करू आणि मग बाकीच्या गोष्टी बोलू आपण। तर ऑपरेटर्स काय असतं, म्हणजे काय ऑपरेटर्स आणि एक असतो आपला ऑपरंट, अशा दोन गोष्टी आहे। ऑपरंट या दोन गोष्टी आहे, हे याच्यामुळे मी डायरेक्टली मोस्ट ऑफ याचा प्रेझेंटेशनचा वापर करतो। हे जे पेन आहे ना तो व्यवस्थित अजून सेट झालेलं नाही मी याच्यावर। ऑपरेटर आणि ऑपरंट्स, जसं की आता 10 अधिक 20 ही 2 नंबर आहे, यांची ॲडिशन करून मला काय करायचं आहे, ॲडिशन म्हणजे काय, एक ऑपरेशन परफॉर्म करून मला काय करायचं आहे, एक रिझल्ट पाहिजे। रिझल्ट काय पाहिजे की 10 अधिक 20 केल्यानंतर तुम्हाला माहिती रिझल्ट काय येणार आहे आपला, 30 आपला येणार आहे। काय 30 आपला रिझल्ट येणार आहे। तर हे 10 आणि 20 काय आहे इथं माहिती का, हे 10 आणि 20 आहे इथं ऑपरंट। काय ऑपरंट आहे, 10 आणि 20 काय आहे इथं ऑपरंट आहे। आणि हा जो आहे याला काय म्हणता माहिती का, जो ॲक्च्युअलमध्ये काहीतरी त्या साईनचा ॲक्च्युअलमध्ये काहीतरी ऑपरेशन करण्यासाठी यूज केला जातो त्याला काय म्हणतात माहिती का,
ऑपरेटर म्हणता. काय म्हणता? ऑपरेटर म्हणता. तर असे वेगवेगळ्या टाईपचे ऑपरेटर राहतात. जसं 2 नंबरला ॲड करायचं तर काय प्लस, सबट्रॅक्ट करायचं काय मायनस, नंतर डिवाइड, मल्टिप्लिकेशन, असे खूप सारे ऑपरेटर्स आपले येणार आहे. कंपॅरिझनसाठी करायचं असेल तर काय इक्वल टू. हे सगळे ऑपरेटर्स आपण आता पुढे शिकणार आहे. तुम्हाला मेन समजायचं होतं की ऑपरंट काय आहे आणि ऑपरेटर काय आहे. ज्यांनी सी लँग्वेज केलेले त्यांना अजून जास्त क्लिअर असेल या गोष्टी, आधीची जी सिरीज फॉलो केलेली आहे. पण काही प्रॉब्लेम नाही, आपण इथं पण व्यवस्थित शिकलेलंच आहे ते. आलं ना? तर ऑपरेटर म्हणजे असा सिम्बॉल जो काहीतरी काम करतो, म्हणजे गणितीय किंवा लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करतो, त्यालाच आपण काय म्हणतो? ऑपरेटर. जसं ए आणि बी हे 2 काय झालं रे? हे झाले 2 ऑपरंट. आणि हा प्लस काय झाला रे? प्लस झाला आपला ऑपरेटर, ज्याचा यूज करून मला काय समजणार आहे की 2 नंबरला ॲड करायचं आहे. आणि ॲड करण्याचं ऑपरेशन जो डिनोट करतोय तो कोणतं? हे प्लसवाला साईन. आणि हे प्लसवाला साईन म्हणजेच काय? आपलं ऑपरेटर आपलं असतं. आलं त्यांना? त्याच्यानंतर दुसरं कन्सेप्ट म्हणजे ऑपरंट. ऑपरंट म्हणजे काय? ज्याच्यावर ऑपरेटर काम करतो त्या व्हॅल्यूज किंवा व्हॅरिएबलच्या ऑपरंट्स असं म्हणतात. म्हणजे की जसं समजा एक्स आणि वाय काय आहे रे इथं? एक्स आणि वाय काय झालं? एक्स आणि वाय झाले आपले ऑपरंट्स, म्हणजे ज्या व्हॅल्यूवर आपण काय करतोय? काम करतोय. आणि इथं हे असाइनमेंट ऑपरेटर असतं, तुम्हाला शिकवतो पहिलं. ही 10 जाऊन काय होते? त्याच्यामध्ये जाऊन व्हॅल्यू स्टोअर होते. आता इथं काय इक्वल टू म्हणजे काय झालं? इक्वल टू म्हणजे काय झालं? इक्वल टू म्हणजे झालं आपलं काय? हे पण एक असाइनमेंट ऑपरेटर आहे. आणि हे काय झाले? एक्स आणि 10 काय झाले? हे झाले ऑपरंट्स. वाय आणि 5 काय झाले? ऑपरंट. यांना जसे व्हॅरिएबल म्हणतात. याची जास्त टेन्शन नका घेऊ तुम्ही. पण मला काय करायचं? या दोघांना ॲड करायचे. त्याच्यासाठी जे ऑपरेटर यूज केलं आहे, एक्समध्ये 10 आहे, वायमध्ये 5 आहे. हे काय झालं? 10. हा 10 जाऊन कुठं स्टोअर होतो? झेडमध्ये. पण यांच्यामध्ये काहीतरी क्रिया घडते ना, आणि ती क्रिया म्हणजे कोणती क्रिया आहे? ॲडिशन. आणि ॲडिशनसाठी जे सिम्बॉल यूज केला त्याला काय म्हणतो? ऑपरेटर. आणि एक्स आणि वाय काय झाले? आपले ऑपरंट झाले. काय झाले? ऑपरंट झाले. एक्स आणि वाय काय ऑपरंट आहे, प्लस हा काय ऑपरेटर आहे. आणि झेडमध्ये जी व्हॅल्यू स्टोअर झाली 15, ही 15 जाऊन असाइन होती. आणि त्या असाइनसाठी जो यूज केला जातो तो पण काय? एक ऑपरेटरचे. आणि हे दोघी काय आहे? झेड आणि 15 पण ऑपरंटचे. आलं द्या ना? तर हे झालं आपलं मेन ऑपरेटर आणि ऑपरंट्स काय असतं हे एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला समजावलेलं आहे. आता पुढच्या गोष्टी आपल्याला शिकायच्या ते आहे. तुम्ही एवढे ऑपरंटचे टाईप एकाच व्हिडिओमध्ये मी घेतोय, पण प्रॉब्लेम काहीच नाही, कारण या गोष्टी जास्त लांबवण्यासारख्या नाही आहे. तुम्ही इझिली पण समजू शकता. आलं द्या ना? तर पहिलं आहे असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटर कशासाठी? आपलं जसं असाइनमेंट ऑपरेटर इक्वल टू वाला बघितलं ना तुम्ही, एक्स इक्वल टू 10 म्हणजे काय? 10 जाऊन एक्स व्हॅरिएबलचा जो ॲड्रेस आहे ते जाऊन काय होतोय? रॅममध्ये जाऊन स्टोअर होतोय. काय? एक्स व्हॅरिएबलचा ॲड्रेस समजा 100 आहे, त्याचं नाव काय? एक्स आहे. इथे जाऊन काय? 10 जाऊन आपली व्हॅल्यू काय होते? असाइन होते. असाइनमेंट ऑपरेटर झालं ते. ॲरिथमॅटिकसाठी कोणते? ॲरिथमॅटिकसाठी जसं की प्लस झालं, मायनस झालं, मल्टिप्लिकेशन झालं, डिव्हिजन झालं, हे काय आहे? आपले ॲरिथमॅटिक ऑपरेटर. आणि हे आता जे सांगितलं मी काय आहे? हे आपलं असाइनमेंट ऑपरेटर आहे. असाइनमेंट ऑपरेटर व्हॅल्यूला असाइन करणे शिकवतो मी इन डिटेलमध्ये, टेन्शन नका घेऊ तुम्ही. कंपॅरिझन किंवा रिलेशन ऑपरेटर इक्वल टू, नॉट इक्वल टू, हे काय झाले? कंपॅरिझनवाले ऑपरेटर झाले. सगळे डिटेलमध्ये घेणार आहे आपण. लॉजिकल ऑपरेटर अँड ऑर, हे आपण नॉट, हे काय? लॉजिकल ऑपरेटर आहे. ज्याच्यातून आपल्याला रिझल्ट कसा मिळणार आहे? ट्रू आहे का फॉल्स आहे हे चेक करून काय मिळणार आहे? मला कंपॅरिझन पण ट्रू आणि फॉल्स हाच फॉर्मॅटमध्ये रिझल्ट मिळेल. तुलना करून रिझल्ट मिळतो. सेम असाइनमेंट ऑपरेटरमध्ये व्हॅल्यू असाइन केली जाते. लॉजिकल ऑपरेटरमध्ये पण मला रिझल्ट कसा मिळतो? ट्रू आणि फॉल्सच्या फॉर्ममध्ये रिझल्ट मला मिळतो. नंतर बिटवाईज ऑपरेटर म्हणजे की बायनरी डेटावर काम करणं, बायनरी कम्प्युटेशन करणं. बायनरी फॉर्ममध्ये जो डेटा राहतो, जसं 1001च्या फॉर्ममध्ये जो डेटा असतो त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करणं. नंतर मेंबरशिप ऑपरेटर्स, लिस्ट टपल्समध्ये काय? मध्ये आहे का तपासणे. नंतर आयडेंटिटी ऑपरेटर्स, 2 ऑब्जेक्ट समान आहे का हे तपासणं. हे काय झाले? आपले 7 पूर्ण काय? ऑपरेटर 7 प्रकारचे कोणते? ऑपरेटर्स आपले झालेले. आणि यांना सगळ्यांना शिकायचं. पण हे लास्टचे जे 2 आहे, मी तुम्हाला लिस्ट आणि टपलमध्ये शिकवणार आहे. पण इथं मी तुम्हाला फक्त थेरॉटिकली सांगणार आहे की हे कसं आपण काम करतो. मला नंतर तुम्ही लक्षात पण द्या, मेंबरशिप ऑपरेटर आणि आयडेंटिटी ऑपरेटर जेव्हा मी कुठं शिकवल, लिस्ट आणि टपल एकदम लास्टला आपले ज्याचे लेक्चर येणार आहे जेव्हा शिकवल मी तुम्हाला हे काय करायचं मला आठवण करून द्यायचं आहे. आलं ना? हे झालं ऑपरेटरचे मुख्य प्रकार. आणि नंतर आता पुढं आपल्याला घ्यायचं आहे एक एक करून सगळे ऑपरेटर आता काय डिस्कस आपण करू. तर सगळ्यात पहिलं बघा काय? ॲरिथमॅटिक ऑपरेटर. काय? ॲरिथमॅटिक ऑपरेटर गणितीय क्रिया करण्यासाठी वापरले जाणारे ऑपरेटर, म्हणजे की प्लस झालं, मल्टिप्लिकेशन झालं,
सबट्रॅक्शन झालं, नंतर डिवाइड झालं, डिव्हिजन झालं, फ्लोअर डिव्हिजन हे अजून एक आहे, मॉड्युलस आहे, नंतर पॉवर आहे. या गोष्टी तुम्ही बघशाल खूप जण मोस्टली काही गोष्टी ना ॲडिशन सबट्रॅक्शनपर्यंत शिकवतात. आपण फ्लोअर डिव्हिजन वेगळ्या नवीन नवीन ॲडव्हान्स जेवढ्या गोष्टी आहे ना त्या आपण इन्क्लूड करत चालतो आहे, म्हणजे की काहीच गोष्ट सुटायला नको या हिशोबानेच काय करतो मी शिकवायचं काम करत असतो. आता बघा मला काय आता याचा प्रोग्राम पण करून दाखवायचा आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला मी समजावून देतो काय कसं होईल असं. 2 नंबरला ॲडिशन कशी करता. आता तुम्ही हे ऑब्वियसली सगळ्यांना ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन जमतच असेल, तरी पण एकदा काय मी सांगून देतो. प्लस ॲडिशन म्हणजे 10 + 5 काय आलं रे 15 आपलं आलं. नंतर काय 10 - 5 म्हणजे 2 नंबरला सबट्रॅक्ट करायचं काम म्हणजे काय मायनस ऑपरेटर आपण यूज करतो. 2 नंबरला मल्टिप्लिकेशन करायचं तर मल्टिप्लिकेशन 10 × 5 50 आपलं झालं. डिव्हिजनसाठी काय डिव्हिजन 10 / 3. 10 / 3 म्हणजे काय रे 3नी 10ला डिवाइड केलं 3 × 3 = 9, खाली आला 1, नंतर परत पॉईंट घेतला 0, 3 × 3 = 9. असे 3 3 पॉईंट वरती जो रिझल्ट येतोय तो असतो आपला काय डिवाइडचा रिझल्ट असतो. काय असतो तो डिवाइडचा आपला रिझल्ट असतो. तो काय असतो डिवाइडचा रिझल्ट असतो. एक असतं फ्लोअर डिव्हिजन. फ्लोअर डिव्हिजन म्हणजे काय पॉईंट नंतर आहे ना आपल्याला काय जेवढं पहिल्यांदा आलं ना तेवढंच घ्या. इथं काय एवढे सगळे इग्नोर करा. फक्त 10ला मी 3ने डिवाइड केल्यानंतर मला काय 3 पॉईंट याच्या पुढच्या ज्या गोष्टी ना त्याला इग्नोर करा आणि मला डायरेक्ट काय राऊंड ऑफ करून डायरेक्टली 3 आपल्याला देऊन द्या. फ्लोअर डिव्हिजन. नंतर मॉड्युलस म्हणजे काय जो पहिल्यांदा आपला काय रिमाइंडर आलेला आहे काय 10ला मी काय केलं 3ने डिवाइड केलं तर 3 × 3 = 9 आणि 10मधून 9 गेले काय रे 1. हा 1 म्हणजेच काय आपला मॉड्युलस ऑपरेटरचा रिझल्ट. हा 1 म्हणजेच काय आपला मॉड्युलस ऑपरेटरचा रिझल्ट. म्हणजे जो 10 mod 3 केल्यानंतर काय जो रिमाइंडर येणार आहे आपला 10ला मी 3ने डिवाइड केल्यानंतर जो रिमाइंडर येणार आहे तोच आपला काय असणार आहे मॉड्युलसचा रिझल्ट असणार आहे. नंतर पॉवरसाठी काय जसे 2 की पॉवर 3 2⁻³ तर हा कसा आहे 2 याला कोणते सिम्बॉल वापरतो आपण हे 2 सिम्बॉल वापरतो 2 * 3. हे काय 2 स्टार वापरलं म्हणजे काय एक प्रोग्रामिंगमध्ये काय आपण पॉवरसाठी 2 वेळेस स्टार वापरायचं काम करतो. हे झाले आपले काय ॲरिथमॅटिक ऑपरेटर. आता यांना काय आपण इम्प्लिमेंट करून तुम्हाला दाखवतो. सिम्पली काय करतो इम्प्लिमेंट करून ते दाखवतो. तर सगळ्यात पहिलं काय आपल्याला VS कोड ओपन करायचं आहे. VS कोड मी ओपन करतो आणि VS कोड ओपन झाल्यानंतर सगळ्यात पहिलं आपलं कालचे 2 प्रोग्राम कालचे सगळे फाईलचे प्रोग्राम मी इथे टाकलेले आणि मला असं काही मेसेज दिसला नाही की कोडची फाईल पण प्रोव्हाइड करा, कारण इझी गोष्टी तोपर्यंत मला नाही वाटत गरज आहे काही, कारण तुम्ही माझ्यासोबत पण टाईप करत असाल ही अशी मी अपेक्षा धरून चालतो. तुम्ही आता बघा एक बिल्डिंग वर्कस्पेस दिलेलं आहे म्हणजे ॲज अ ChatGPT तुम्ही इथं पण आता मी याला काय पायथॉन तुम्हाला जर काय आडलं तर VS कोडमध्ये डायरेक्ट दिलेलं पण आहे पायथॉन ऑपरेटर्स. ते काय सांगता कंटिन्यू विथ गुगल कंटिन्यू विथ गिटहबनी लॉग इन करा व गिटहब कोड पॅलेट येतं आणि जर तुम्ही गिटहबनी लॉग इन जर केलं ना तुम्हाला डायरेक्ट ना ऑटो सजेस्ट कोड येतो. त्याच्यामुळे अजून तरी नका करू, कारण खूप सारे ऑटो सजेस्ट कोड तुम्ही आत्ताच जर तसं टाईप करायला लागले तर थोडासा तुमचा इनिशियल लेवलला काय राहील आपला काय लॉस तिथे राहील आपलं. आलं द्या ना. त्याच्यामुळे तुम्ही काय इग्नोरच करा या गोष्टी. आलं द्या ना. आता काय आता मी पूर्ण व्यवस्थित आता इथे स्टार्ट करतो पायथॉन. नंतर मी इथे काय केलं आज 3रा दिवस आहे आपला third.py नावाने एक फाईल बनवली. फाईल बनवल्यानंतर काय आपल्या इथे एक फाईल क्रिएट झालेली दिसतंय का तुम्हाला. थोडंसं मी वाढून पण घेतो इथं Ctrl++ जरा जास्तच मोठं होऊन गेलं. इकडं मी याला इकडं शिफ्ट करतो थोडंसं. ठीक आहे चला दिसतंय ना व्यवस्थित third.py. इथं काय करायचं आहे आता मला थोडंसं मी कमी करतो Ctrl- व्यवस्थित आहे ना आता. हां आता व्यवस्थित आहे. मी काय करतो सगळ्यात पहिले एक सिम्पल प्रोग्राम आपण करून बघू. प्रिंट आपला नेहमीचा एक प्रोग्राम हॅलो नावाचा एक प्रोग्राम मी काय करतो रन करून दाखवतो तुम्हाला. आउटपुटमध्ये ती गोष्ट येते का नाही मला बघायचं आहे. तर इथं बघा हॅलो आपला इथं आउटपुटमध्ये व्यवस्थितपणे आलेलं आहे. आलं आहे ना. मी थोडासा याचा फॉर्मॅट बदलून पाहतो काय होतं आहे. ठीक आहे
प्रिंट काय आहे, हॅलो मी इथं केलं. हॅलो केल्यानंतर आता काय मला जो आउटपुटमध्ये रिझल्ट पाहिजे तो काय केला मी, फक्त इथं कोड रनरवर जाऊन काय केलं, रन इथं केलं मी. रन केल्यानंतर बघा हॅलो मला आउटपुटमध्ये इथे मिळून गेलं. आता मला काय करायचं आहे, ॲरिथमॅटिक ऑपरेटर तुम्हाला शिकवायचं. काय शिकवायचं आहे, ॲरिथमॅटिक ऑपरेटर शिकवायचं. ॲरिथमॅटिक ऑपरेटरसाठी मी काय केलं, एक 2 9 व्हॅरिएबल डिक्लेअर केले आणि व्हॅरिएबल कसं डिक्लेअर करायचं हे तुम्हाला सांगितलं. जर याच्यामध्ये मी 10 टाकलं, याच्यामध्ये 10 टाकलं म्हणजे काय झालं रे, 10 टाकलं म्हणजे काय झालं, आता तो ए नावाचा व्हॅरिएबल म्हणजे कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर करतो, इंटिजर टाईपचा डेटा इथे स्टोअर करतो. म्हणजे एचा टाईप कोणता झाला रे, टाईप ए केलं तर मी काय येईल, मला इंटिजर टाईप क्लास इंट नावाचा मला इथं आउटपुटमध्ये दिसेल. हे काल आपलं झालेलं आहे. आणि तसंच मी बी नावाचं एक व्हॅरिएबल बनवतो ज्याच्यामध्ये काय 20 टाकतो आणि नंतर मला काय करायचे, प्रिंट मला प्रिंट काय करायचे, ॲडिशन. मी आता थोडंसं हे प्रिंट काय करता याच्यावर आपण खूप डिटेलमध्ये चर्चा केलेली, त्याच्यामुळे मला नाही वाटत त्याच्या पुढं काय तुम्हाला अडचण येईल. प्रिंट ॲडिशन इज इक्वल टू मला काय करायचं, ॲडिशन इज इक्वल टू जो बी आपला काय रिझल्ट आहे ए प्लस बी करून जो पण रिझल्ट येणार आहे त्याला काय कर, मला प्रिंट करून इथं दे. सेमीकॉलन देण्याची गरज आहे का नाही. तर 2 ॲडिशन माझी काय 30 आता इथे येऊन गेली, काय 30 माझी ॲडिशन इथे येऊन गेली. समजतं आहे का. 2 नंबर ॲड झाले, 10 आणि 20 ॲड झालं. या दोघांची जी ॲडिशन आहे मी डायरेक्ट काय केलं, इथं एमध्ये जी व्हॅल्यू 10 बीमध्ये 20 या दोघांची ॲडिशन मी केली आणि ॲडिशन केल्यानंतर काय 30 माझी इथे येऊन गेली. आता तसंच मला काय करायचं, ॲडिशन नंतर दुसरी गोष्ट काय करायची, मला प्रिंट काय करायचे, मला करायचे सबट्रॅक्शन. काय सबट्रॅक्शन इक्वल टू इथं काय करतो मी, सबट्रॅक्शन इक्वल टू ए मायनस बी. काय ए मायनस बी केल्यानंतर आता मला काय करायचं, ए मायनस बी म्हणजे काय, या दोघांची जी सबट्रॅक्शन आहे ती माझी काय इथं प्रिंट होऊन जाईल. नंतर मला सेम मला काय करायचे, प्रिंट इथं स्पेस नको सोडायला, व्यवस्थित राहील म्हणजे एक खाली एक. नंतर काय करायचं मला, प्रिंट मला काय करायचं, मल्टिप्लिकेशन. काय मल्टिप्लिकेशन स्पेलिंगला इग्नोर करा आता सध्या. मल्टिप्लिकेशन इथं काय करतो मी, ए इंटू बी म्हणजे 2 नंबरला काय करायचं, मला मल्टिप्लाय करायचं. तर सिम्पली काय केलं मी, ए इंटू बी इथं करून गेलं. तसंच कोणतं ऑपरेटर होतं अजून मल्टिप्लिकेशन नंतर, डिव्हिजनवालं. प्रिंट डिव्हिजन DVISION डिव्हिजन इक्वल टू काय, त्यांना डिवाइड करायचं. कोणाला रे, ए डिवाइड बाय बी करायचं. मला काय करायचं, ए डिवाइड बाय बी करायचं. तसंच काय केलं मी, प्रिंट काय केलं मी, डिव्हिजन नंतर काय फ्लोर डिव्हिजन इक्वल टू काय, मला काय करायचं, कॉमा देऊन एला काय करायचं 2दा डिवाइड करायचे. एला काय करायचं 2दा डिवाइड करायचे. त्याच्यानंतर फ्लोर डिव्हिजन नंतर नेक्स्ट काय, प्रिंट फ्लोर डिव्हिजन नंतर काय, फ्लोर डिव्हिजन नंतर माझं नेक्स्ट आहे, फ्लोर डिव्हिजन नंतर नेक्स्ट आपला आहे. नेक्स्ट काय होतं रे, मला रिमाइंडर का फाइंड करायचं होतं. रिमाइंडर इक्वल टू काय, ए मॉड बी. नंतर काय, रिमाइंडर नंतर अजून काय होतं, पॉवरवाला पण होतं, त्याला पण एकखट्टी आपण सगळं सोबत घेऊन घेऊ. प्रिंट काय, पॉवरसाठी कसं यूज करतो आपण, पॉवर इज इक्वल टू कॉमा देऊन ए 2 वेळेस काय स्टार वापरले आपण, काय ए की पॉवर बी आपल्या इथं झालेले. हे सगळे काय आहे, सगळा आपला कोड इथे तुम्हाला दिसतोय. सगळे ऑपरेटर ॲरिथमॅटिक ऑपरेटर काय इथे यूज केलेले आणि त्यांना काय आपण आता इथं प्रिंट करायचं काम केलेलं आलं ना. आता यांना काय करतो मी, रन करतो. तर रन केल्यानंतर माझा रिझल्ट काय येतो इथं बघा. पहिल्यांदा बघा, ॲडिशन फ्लोर डिव्हिजन काय आलं 0.5. का आलं ते 0.5 मला सांगा. पहिले जाऊ द्या, ॲडिशन 30, सबट्रॅक्शन 30 -10 येईल ना. 10मधून -20 केल्यावर -10 येईल ना. एमध्ये काय होता आपला 10 होता, बीमध्ये काय होता आपला 20 होता. ए प्लस बी केल्यावर काय येईल रे आपलं 30 येईल. म्हणून इथं पहिल्यांदा रिझल्ट काय आला 30 आपला आला. नंतर काय रे
ए मायनस बी म्हणजे काय 10 मायनस 20, 10 मायनस 20 म्हणजे काय -10, म्हणून माझा रिझल्ट काय आला इथं -10 आपला रिझल्ट आला. या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती होईल 10 × 20चं 200, त्याच्यामुळे इथं रिझल्ट काय आला 200. 10ला मी काय केलं डिवाइड बाय, तर 10 1 जाईल 1/2 म्हणजे काय 0.5, तर 0.5 माझा रिझल्ट आला. याचा फ्लोअर घेतला म्हणजे काय रे, फ्लोअर घेतला म्हणजे काय पॉईंटच्या आधीची संख्या काय 0, तर मला इथं काय दिसणार आहे 0च मला रिझल्ट दिसणार आहे. रिमाइंडर म्हणजे काय, रिमाइंडर काय येतो यांचं, जर मी काय केलं 20ने काय केलं कशाला 10ला डिवाइड केलं, तर 20 0 0 आणि 10 0 इथं गेला, तर माझं सगळ्यात पहिले रिमाइंडर काय मिळतो मला, रिमाइंडर 10 मिळणार आहे, म्हणून माझा ते रिझल्ट काय आला 10 माझा रिझल्ट आला. नंतर पॉवर, पॉवर काय केली माहिती का 10 की पॉवर 22, तर त्याचा रिझल्ट काय आला एवढा मोठा रिझल्ट आला आपला. त्याची काय पॉवर केल्यानंतर काय मला एवढा मोठा रिझल्ट भेटून गेला. तर हे झाले आपल्या अरिथमॅटिक ऑपरेटरचं बेसिक काय आहे, त्याचं सिंटॅक्स काय ते समजण्यासाठी मी तुम्हाला हा बेसिक प्रोग्राम घेतलेला आहे. आणि याला तुम्ही याचं स्क्रीनशॉट वगैरे किंवा माझ्यासोबत टाईप करत असेल तर अजून चांगली गोष्ट आहे. ते हे झाले आपले कोणते ऑपरेटर, अरिथमॅटिक ऑपरेटर. कोणते ऑपरेटर वरती मी कमेंट करून देतो. कमेंटसाठी काय वापरतो आपण हॅशटॅग अरिथमॅटिक ऑपरेटर, अरिथमॅटिक ऑपरेटर. तर हे झाले काय आपले अरिथमॅटिक ऑपरेटर आलं ना. त्याच्यानंतर आता नेक्स्ट मला काय करायचं आहे अरिथमॅटिक ऑपरेटर नंतर नेक्स्ट मला दाखवायचं आहे पुढचा पार्ट कोणता आहे रे, अरिथमॅटिक नंतर नेक्स्ट पार्ट आहे आपला कंपॅरिझन. आणि सगळे कोड मी याच्यामध्ये टाकलेले नोट्समध्ये टाकलेले. नोट्स तुम्ही जास्त रेफर करा. माझ्या मते आपले स्वतःचे नोट्स हँड रायटन नाही लिहिले चांगले, पण मी जे तर ते तिथून जरी केलं तरी तुम्हाला जास्त नोट्स बनवायची पण गरज नाही. तुम्ही हे डाउनलोड करून घ्या, नंतर लास्टला गेल्यानंतर एक झिप फाईल फोल्डर डाउनलोड करून घ्या किंवा रोजचं रोज गिटअपची लिंक दिलेली राहते मी, तिथे जाऊन तुम्ही नोट्स डाउनलोड करू शकता. आलं ना. तर कंपॅरिझन आणि रिलेशनल ऑपरेटर हे काय आहे हे तुम्हाला मी आता सांगतो. तर कंपॅरिझन ऑपरेटर म्हणजे काय असतं, हे समजणं म्हणजे की दोन व्हॅल्यूला कम्पेअर करणं. काय दोन व्हॅल्यूला कम्पेअर करण्यासाठी आपण काय कंपॅरिझन ऑपरेटर वापरतो. आणि याचा जो रिझल्ट असतो तो तुम्हाला ट्रू आणि फॉल्सच्या फॉर्ममध्येच काय रिझल्ट तुम्हाला मिळतो. कशामध्ये पायथॉनमध्ये काय ट्रू आणि फॉल्सच्या फॉर्ममध्ये रिझल्ट तुम्हाला मिळतो. इक्वल टू म्हणजे काय रे 5 = 5 आहे का, हो हा आहे, तर तुमचा रिझल्ट काय येईल ट्रू. जर दोन्ही इक्वल नसेल तर काय ते रिझल्ट काय मिळेल तुम्हाला, जर 5 = जर 6 केलं तर रिझल्ट काय मिळेल मला FALSC फॉल्स मला रिझल्ट मिळेल. काय मिळेल फॉल्स मला रिझल्ट मिळेल. नॉट इक्वल टू म्हणजे 5 नॉट इक्वल टू 2 आहे ना, हो आहे, तर मला रिझल्ट काय मिळाला इथे आउटपुटमध्ये काय मिळेल ट्रू मला रिझल्ट मिळेल. नंतर ग्रेटर दॅन काय 10 > 3 आहे का, हो आहे, तर तुमचा रिझल्ट काय मिळेल ट्रू मिळेल. जर असं लिहिलं असतं मी 3 > 10 तर रिझल्ट काय मिळाला असतं मला फॉल्स मला रिझल्ट मिळाला असतं. मला देणार हे बेसिक मॅथ आहे, हे तुम्हाला लगेच कळून जाईल. लेस दॅन म्हणजे काय 4 < 7 आहे का, हो आहे, म्हणून त्याचा रिझल्ट काय आला माझा ट्रू आला. नंतर ग्रेटर दॅन इक्वल टू 5 < 5 आहे का, नाही. ग्रेटर ऑर इक्वल, ग्रेटर नाही पण इक्वल आहे ना, मग म्हणून काय ऑरमध्ये काय असतं दोन्हीमध्ये एक जरी ट्रू झाला तरी आपला काय रिझल्टमध्ये ट्रू आपला मिळतो. आणि 3 < 5 आहे का, हो आहे. 3 < 5 तो नाही आहे, पण 3 हा छोटा आहे, म्हणून माझा रिझल्ट आउटपुटमध्ये रिझल्ट काय आला ट्रू माझा रिझल्ट आला. याला पण काय आता इम्प्लिमेंट आपण करून बघू. आणि एकदम इझी आहे याच्यावर, म्हणजे मी C लँग्वेजमध्ये सेपरेट एक लेक्चर पण घेतलेले, पण मला असं वाटतं की हे टॉपिक आहे तुम्ही इझिली समजू शकता. तर त्या गोष्टीला जास्त टाईम देण्यापेक्षा आपण पुढं पायथॉनमध्ये खूप साऱ्या कन्सेप्ट आहे त्या आपण 1 ते 1.5 महिना म्हणजे येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये एक लेक्चर त्या टॉपिकवर जेव्हा तिथं गरज आहे आला देणार. आता या इझी गोष्टी इथे एक लेक्चर देणं मला तरी आता वर्थ नाही वाटत. C लँग्वेजमध्ये इनिशियल लेवल प्रोग्रामर राहतात, त्यांना माहितीच राहतं. पायथॉनमध्ये तुम्ही याच्या आधी काही ना काही स्टडी केलेला म्हणून पायथॉनकडे वळालेले असतं, नाही ते सिलेबसमध्ये जी लँग्वेज आहे तिथूनच आपण सुरुवात करतो. आता काय नेक्स्ट मला काय कंपॅरिझन ऑपरेटर. आता या आधीचे जे आहे यांना काय करतो कमेंट करून देतो, नाही तर काय होतं सारखं काय होऊन जातं मोठं आपलं रिझल्ट येऊन लागतं. तर कंपॅरिझन ऑपरेटर सगळ्यात पहिले काय शिकवलं होतो आपण इक्वल टू काय एमध्ये काय करतो मी एमध्ये समजा 5 टाकतो आणि बीमध्ये काय टाकतो मी समजा 5 ठेवतो. इनिशियल लेवलला दोन्ही नंबर काय ठेवतो
इक्वलच आता ठेवतो मी इनिशियल लेवलला काय दोन्ही नंबर इक्वलच ठेवतो. सगळ्यात पहिलं काय केलं मी प्रिंट काय 5 इक्वल टू 5 आहे का? हो आहे का नाही? हो आहे तर मला रिझल्ट काय भेटला पाहिजे रे? रिझल्ट काय भेटला पाहिजे? ट्रू. म्हणून मला इथे रिझल्ट काय मिळाला? ट्रू. मला इथे रिझल्ट मिळाला. दिसतोय का? रिझल्ट काय मिळाला मला? ट्रू. इथे रिझल्ट मिळाला. समजलं? ट्रू मला इथे रिझल्ट मिळालं. तुम्ही म्हणशाल सर त्याच्यानंतर आपण हे शिकलो होतो. काय शिकलो होतो रे? इक्वल टू झाल्यानंतर आपण नंतर शिकलो होतो नॉट इक्वल टू शिकलो होतो. मग नॉट इक्वल टू मग इथे प्रिंट करून दाखवा ना. प्रिंट काय डायरेक्टली 5 घेतलं आहे मी. इथं ए इक्वल टू बी करून बघू डायरेक्टली. ए इक्वल टू ऑब्वियसली सेमच येणार आहे ना. याचा रिझल्ट काय येईल? ए इक्वल टू बी आहे का? हो. एमध्ये 5 आहे, बीमध्ये 5 आहे, म्हणजे माझा रिझल्ट काय मिळणार आहे? ट्रूच मला रिझल्ट मिळणार आहे. इथं काय आहे? इथं मी चेक करतो काय ए नॉट इक्वल टू बी आहे का? ए नॉट इक्वल टू बी आहे का? चेक करू. आता आपण चेक करून बघितलं तर बघा ए इक्वल टू बी आहे म्हणून ट्रू आला. ए नॉट इक्वल टू बी आहे का? नाही. म्हणून तिथं रिझल्ट काय मिळाला मला? फॉल्स मला रिझल्ट मिळाला. काय रिझल्ट मिळाला? फॉल्स मला रिझल्ट मिळाला. सेम आता काय करायचे? प्रिंट याचं फक्त मिनिंग समजणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. पुढं आपल्याला यूज होईल त्या गोष्टी. नंतर ए नॉट इक्वल टू बी झाल्यानंतर नेक्स्ट काय आहे रे? ए ग्रेटर दॅन बी आहे का? ऑब्वियसली नाही आहे. नंतर काय? प्रिंट सगळ्या गोष्टी लिहितो आणि मग तुम्हाला समजवतो. काय ए लेस दॅन बी आहे का? ऑब्वियसली नाही आहे, कारण दोन्ही इक्वल आहे. आपण आधीच चेक झालं ना. मग काय? मग अजून काय? ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी आहे का? ऑब्वियसली नाही आहे. नंतर काय? प्रिंट ग्रेटर नाही आहे पण इक्वल आहे ना, म्हणून ते दोघांचा रिझल्ट काय येईल मला? ट्रू. मला इथं रिझल्ट मिळेल. आता चेक करून दाखवतो तुम्हाला. ए लेस दॅन इक्वल टू बी आहे का? लेस तर नाही पण इक्वल आहे. तर मला कोणत्या याचा रिझल्ट ट्रू भेटला पाहिजे सांगा बरं मला एकदा. सांगा बरं. तर सगळ्यात पहिलं बघितलं ए इक्वल टू बी आहे, तर मला याचा रिझल्ट काय मिळेल? याचा ट्रू मिळेल, याचा फॉल्स मिळेल, याचा पण फॉल्स मिळेल, याचा पण फॉल्स मिळेल. याचा फॉल्स का मिळेल रे? 5 नॉट इक्वल टू 5 आहे का? नाही. 5 तर इक्वल आहे, नॉट इक्वलचा काही संबंधच नाही. 5 ग्रेटर दॅन 5 आहे का? नाही. दोघं इक्वल आहे. 5 लेस दॅन 5 आहे का? नाही. इथं बघा 5 ग्रेटर दॅन 5 आहे और त्याच्यापेक्षा 5 इक्वल टू 5 आहे का? हो. एक कंडिशन ट्रू आहे आणि जेव्हा ऑर राहतो त्याच्यामधले एक जरी ट्रू झाला तरी रिझल्टमध्ये काय मिळणार मला? ट्रू मला मिळणार आहे. सेम इथं काय रे? 5 लेस दॅन 5 आहे का? नाही. और पण 5 इक्वल टू 5 आहे ना? हो आहे, म्हणून ट्रू. म्हणजे यांचा दोघांचा रिझल्ट काय मिळणार आहे मला? ट्रू मला मिळणार आहे. वरती एक ट्रू मिळणार आहे, बाकी सगळे काय फॉल्स मला लागणार. तर आपण आता काय यांना इथून मी करतो कमी, इथं जातो आणि याला रन करतो. तर रन केल्यानंतर बघा काय रिझल्ट मिळाला मला. काय रिझल्ट मिळाला रे? इथं बघा सगळ्यात पहिलं ट्रू मिळालं, नंतर फॉल्स, नंतर परत ट्रू आपल्याला मिळालं, नंतर काय ट्रू आपल्याला मिळालं. म्हणजे काय आपल्या जेवढ्या गोष्टी शिकलो त्या काय एकदम करेक्ट आहे. तुम्ही म्हणशाल सर एखादी व्हॅल्यू ग्रेटर आणि हे पण टाकून दाखव. रिअलला काय करतो मी? मोठं करतो. तर माझे कोणते? पहिला फॉल्स येईल, दुसरा काय येईल? दुसरा ट्रू येईल, कारण हे 50 नॉट इक्वल टू 5. हां. नंतर 50 ग्रेटर दॅन 5 तर हा ट्रू येईल, नंतर हा फॉल्स येईल, नंतर हा ट्रू येईल, नंतर हा फॉल्स येईल. बघा ते चेक करून बघा. पहिला फॉल्स आला कारण की इक्वल आहे का दोघं जणांना? नाही. नंतर काय? ट्रू. हा, कारण 50 ग्रेटर दॅन. नंतर परत काय आलं? नंतर ट्रू आलं. पहिला तर हा ट्रू कशासाठी आहे? नॉट इक्वल टूसाठी आहे, कारण 50 नॉट इक्वल टू 5 आहे का? नाही, म्हणून आता ट्रू आला. नंतर दुसरा कशासाठी? 50 ग्रेटर दॅन 5 आहे, तर दुसरा ट्रूसाठी आला. नंतर फॉल्स कशासाठी आला रे? फॉल्स आला आपला कारण की लेस आहे का 50? ए लेस दॅन बी आहे का? नाही, कारण 50 लेस दॅन 5 आहे का? नाही. नंतर काय? 50 ग्रेटर दॅन इक्वल टू 5 आहे का? हो. ग्रेटर इक्वल टू तर नाही पण ते ग्रेटर आहे, म्हणजे काय रिझल्ट मला ट्रू मला इथं मिळालं. नंतर फॉल्स कशासाठी मिळालं? 50 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का? नाही, इक्वल पण नाही आणि ते काय लेस पण नाही. आलं आहे ना? हे झालं आपलं काय? हे झालं आपलं मेन काम. हे काय मेन काम आपलं इथे झालेलं आहे. कंपॅरिझन ऑपरेटर पण इथं संपलेले आहे. आलं देणार? हे आपल्याला फक्त माहीत पाहिजे यांचा यूज कुठं होतं हे तुम्हाला कळलेलं पाहिजे. आलं द्या ना? तर मोस्टली यूज खूप साऱ्या
प्रॅक्टिकल यूजमध्ये पण होतो, जेव्हा प्रोजेक्ट बनवायचं तेव्हा पण होतो, आणि इन जनरल जेव्हा तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकताय तिथं भरपूर ठिकाणी डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदममध्ये काही कंडिशन चेक करत असताना या बेसिक सिम्बॉलचं मिनिंग सण आपण काही वेळेस ऐन वेळेस विसरून जातो, त्याच्यामुळे त्यांना पण रिवाईज करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता बघा असाइनमेंट ऑपरेटर. कोणते कोणते असाइनमेंट ऑपरेटर आहे? हे असाइनमेंट ऑपरेटर आहे ना, म्हणजे काय एक ॲरिथमॅटिक ऑपरेटर आणि असाइनमेंट ऑपरेटरचा एक मिक्सचर राहतं. इन जनरल असाइन म्हणजे काय राहतं माहिती का, जर A=10 लिहिलं तर एका रॅममध्ये ए नावाचं एक व्हेरिएबल आपलं बनेल, त्याचा ॲड्रेस 100 असेल, त्या 100 जाऊन जी 10 व्हॅल्यू आहे ती काय होते, असाइन होते. कुठं? एमध्ये जाऊन असाइन होते. म्हणजे काय, इथं 10 जाऊन आपला असाइन होणार आहे. काय होणार आहे? 10 जाऊन आपला असाइन होणार आहे. तर काय चेक होतं, A=5 म्हणजे काय, ए नावाचा एक ब्लॉक बनेल, त्याच्यामध्ये जाऊन काय होणार आहे, ही 5 व्हॅल्यू जाऊन एमध्ये जाऊन स्टोअर होणार आहे. काय 5 व्हॅल्यू जाऊन ए व्हेरिएबलचा जो ॲड्रेस असेल ती जाऊन काय स्टोअर आपला होणार आहे. नंतर एक दुसरं असाइनमेंट राहतं ॲड आणि असाइन. दुसरं कोणतं आहे? ॲड आणि असाइन. ॲड आणि असाइन म्हणजे काय, A+=3. याचा मिनिंग काय असतं माहिती का, A=A+3. जर एमध्ये समजा इनिशियली काय 5 व्हॅल्यू आहे, तर माझी नवीन व्हॅल्यू काय येणार आहे, त्याच्यामध्ये 3 ॲड करून 8 व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे नवीन जेव्हा मी ॲड आणि असाइन करतोय += तसं मला काय करायचं आहे, A मधून काय आहे मला व्हॅल्यू, म्हणजे याचा मिनिंग काय राहतो, A=A-2. आलं हे शॉर्ट हँड नोटेशन, यानं शॉर्ट हँड ऑपरेटर पण म्हणलं जातं. मल्टिप्लाय अँड असाइन. मल्टिप्लाय असाइन म्हणजे काय, A=4 म्हणजे काय, याचं मिनिंग काय आहे, A=A×4. आलं ना. डिवाइड अँड असाइन म्हणजे काय, A/= म्हणजे काय, A=A/2. मॉड्युलस अँड असाइन म्हणजे काय, A/3 म्हणजे काय, A=A mod 3 आपण करतो तसं सेम. काहीच नाही, फक्त काय सेम व्हेरिएबलला तुम्हाला सेम परत त्याच गोष्टीमध्ये असाइन करायचं असेल त्या ऑपरेटरलाच काय म्हणतो, व्हॅल्यूला असाइन करणं म्हणजे काय, असाइनमेंट ऑपरेटर असतं. सेम पॉवर असाइन करायची असेल तर पॉवर असाइन पण वापरतो. फ्लोअर डिव्हिजन करून परत तुम्हाला असाइन करायचं असेल त्या सेम व्हेरिएबलमध्ये तर तुम्ही काय फ्लोअर डिव्हिजन यूज करता. हा पूर्ण टेबल बघितला ना तुम्हाला सगळ्या गोष्टी काय होणार आहे, क्लिअर इथे होणार आहे. काय होणार आहे, क्लिअर तुम्हाला इथे होणार आहे. सिम्पली याला काय आहे, प्रोग्रामिंग वेने तुम्हाला इम्प्लिमेंट करून दाखवतो, म्हणजे काय तुमचा टाईम पण वाचेल आणि तुम्हाला लवकर समजेल पण. आलं ना. आता प्रोग्रामिंग वेने कसं करायचं इथं लक्ष द्या थोडंसं. आपलं VS कोडला ओपन करतो मी, याला करून देतो मी काय Ctrl/. तर याने काय होईल, आपले सगळं कमेंट आउट इथं होऊन जाईल. काय कमेंट आउट इथं होऊन जाईल. आता काय करतो मी, इथं मी स्टार्ट करतो आपलं कोणते ऑपरेटर, असाइनमेंट. इथं अरे C++ची सवय लागली मला. शिफ्ट आणि काय, शिफ्ट आणि हॅशटॅग याला काय म्हणता, कोणते ऑपरेटर म्हणता, कंपॅरिझन झाले, असाइनमेंट, आता ॲरिथमॅटिक पण झाले. आता कोणते ऑपरेटर आहे, असाइनमेंट ऑपरेटर. काय असाइनमेंट ऑपरेटर, काय असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटरमध्ये काय आहे, A= काय केलं मी 10 केलं मी, आणि B= काय केलं रे मी 20 केलं. ही 2 नंबर आहे, यांची काय मला एकच याच्यात करू, चला एमध्येच असाइन करू. A=10 केलं म्हणजे काय झालं रे, असाइन झालं. याला जर प्रिंट करायचं तर मी सिम्पली काय करेल, प्रिंट काय करेल, एला इथं प्रिंट करेल. तर मला इथं आन्सर काय मिळणार आहे, एमध्ये 10 येतं, मला आउटपुटमध्ये रिझल्ट काय मिळणार आहे, 10च माझा रिझल्ट मिळणार आहे. काय मिळणार आहे, 10च माझा पूर्ण रिझल्ट मिळणार आहे. इथं बघा 10च मला काय इथं रिझल्ट मला भेटलं, काय 10च मला रिझल्ट मिळणार. आता मी काय करतो, मला काय करायचं आहे, मला प्रिंट ॲड आणि असाइन. ॲड आणि असाइन म्हणजे A+= काय करतो मी, समजा त्याच्यात ते ना 5 ॲड करतो, तर मला काय मिळेल सांगा बरं आन्सरमध्ये, काय आन्सर मिळेल. याचा मिनिंग काय आहे हे सांगा मला. याचा मिनिंग काय आहे, याचा मिनिंग तुम्हाला माहिती आहे. याचा मिनिंग आहे सर तुम्ही म्हणशाल, याचा मिनिंग आहे A=A+5 म्हणजे एमध्ये काय व्हॅल्यू रे 10, तर 10+5 म्हणजे काय येणार आहे माझा 15. तर याला प्रिंट केलं मला इथं रिझल्ट काय दिसला पाहिजे, 15 मला रिझल्ट दिसला पाहिजे. तुम्ही म्हणशाल सर इथे ना तुम्ही रन करून दाखवा, तेव्हाच आम्हाला विश्वास बसेल. काय मिळेल, विश्वास तुम्हाला मिळेल. तर इथं काय झालं, एरर दिलं त्यांनी. एरर काय दिलं, इनव्हॅलिड सिंटॅक्स. का बरं भाऊ, तुम्ही असं डायरेक्टली याला काय आहे असाइन नाही करू शकत. तुम्हाला आता हे जे लिहिलेलं आहे ना, हे तुम्हाला परत कशात असाइन करावं लागेल, इथून काढून घ्यायचं आणि परत तुम्हाला एमध्येच ही गोष्ट असाइन करायची ना.
मग एमध्येच असाइन करायचे. तुम्ही काय करा, इथे काय करा, कंट्रोल V, A प्लस इक्वल टू 5 आणि मग परत तुम्ही काय करा, एला प्रिंट करा. तर एला प्रिंट केल्यानंतर मला सांगा काय रिझल्ट मिळेल. इथं रिझल्ट मिळेल मला. आता काय रिझल्ट मिळेल, आता काय रिझल्ट मिळेल, इथं बघा पहिल्यांदा मिळालं मला 10, नंतर काय मिळालं 15 मला मिळालं. तुम्ही डायरेक्ट प्रिंटमध्ये पण टाकून बघितलं काय समजलं तुम्हाला याच्यामधून, तर तुम्ही डायरेक्ट प्रिंटमध्ये ही गोष्ट करू शकत नाही. तुम्हाला काय मिळेल, एरर तुम्हाला इथे मिळेल. काय मिळेल, एरर तुम्हाला मिळेल. तर याचं मिनिंग काय समजलं, A इज इक्वल टू A प्लस 5 म्हणजे की एमध्ये पहिली काय व्हॅल्यू आहे 10 आहे. आता तुम्ही 10मध्ये काय करा 5 ॲड करा आणि नवीन व्हॅल्यू एमध्ये जाऊन स्टोअर करा. तर 10मध्ये 5 ॲड केल्यावर काय मिळेल 15, म्हणून मला रिझल्ट काय मिळाला होता 15 मला मिळालं होतं. सेम आता तुम्ही काय करा, A मायनस इक्वल टू काय करतो, A मायनस इक्वल टू 5 म्हणजे काय होईल, आता 10मधून 5 गेले म्हणजे रिझल्ट काय मिळेल मला 5 मला रिझल्ट मिळेल. बघायचं आहे तुम्हाला प्रिंट A. तर मला पहिल्यांदा बघा, पहिले 10 मिळेल, नंतर 15 मिळेल, नंतर परत मला 5 मिळालं पाहिजे. काय 5 मला मिळालं पाहिजे. तर इथं बघा, सॉरी इथं काय झालं, इथं काय झालं सांगा बरं मला, इथं 5 का मिळालं नाही मला ते सांगा. सगळ्यात पहिले सांगा, एमध्ये इनिशियल व्हॅल्यू काय होती माझी, एमध्ये इनिशियल व्हॅल्यू होती 10. नंतर मी A इज इक्वल टू काय केलं, A प्लस 5, तर 10 प्लस 5 केल्यावर मला काय मिळणार आहे 15 मला मिळालं. 10 प्लस 5 केल्यानंतर काय मिळालं 15. पण हे कोड कसं चालतो रे, लाईन बाय लाईन लाईन बाय लाईन चालतो. तर एमध्ये आता करंट व्हॅल्यू काय राहणार आहे माझी 15 आणि 15च माझ्या काय करंट व्हॅल्यू राहणार आहे. आणि मी त्याच्यानंतर परत लाईन काय लिहितो, A इज इक्वल टू A मायनस 5 म्हणजे काय एमध्ये करंट व्हॅल्यू काय, एमध्ये पहिल्यांदी व्हॅल्यू काय होती 10, नंतर रिअसाइन होऊन काय झाली ती 15. आता एमध्ये करंट व्हॅल्यू काय 15, तर 15 मायनस काय होणार आहे आपलं 5 होणार आहे. आणि 15 मायनस 5 म्हणजे काय झालं आपला 10, म्हणून हा इथं रिझल्ट काय आला माझा 10 माझा रिझल्ट आला. काय 10 माझा रिझल्ट आला. अशी कोडिंग करूनच तुम्हाला काय नवीन नवीन गोष्टी तुमच्या अजून जास्त क्लिअर होतील. काही काही गोष्टी तुम्ही विसरून जाता टायमानुसार, पण जेव्हा तुम्ही कोड करता तेव्हा काय तुम्हाला या गोष्टी ऑटोमॅटिक लक्षात यायला लागतात. आलं त्यांना. तर हे झालं काय मेन तुमचं लॉजिक. कळालं इथं 10 का आले, कारण पहिल्यांदा 10 होते, नंतर तुम्ही त्याच्यात 5 ॲड केले 15 झाले आणि 15मधून तुम्ही 5 कमी केले तर परत तुम्हाला काय दिसलं 10च तुम्हाला आन्सर इथे दिसलं. आलं त्यांना. आता सेम तुम्ही मल्टिप्लिकेशनसाठी पण करू शकता. सिम्पली काय करायचे, A इंटू 5 केलं आणि प्रिंट काय केलं, असं नाही का 5 घ्यायचं बघा, तुम्ही काही पण घेऊ शकता. इथं मी 2 करतो, चला 2 केलं मी आणि प्रिंट काय केलं, तुम्ही त्याच्यामध्येच परत असाइन करताय, परत त्याच्यात तसं असाइन करताय. मला सांगायचं रिझल्ट काय मिळेल, काय मिळेल मनातल्या मनात लिहून घ्यायचं रिझल्ट काय मिळेल. पहिले तर तुम्ही म्हणशाल सर एमध्ये पहिलं 10 होतं, नंतर तुम्ही 5 ॲड केले तर 15 झाले तिथं एमध्ये, नंतर तुम्ही 5 डबल मायनस केलं तर तिथं परत 10 आले. आता तुम्ही 10 इंटू काय करताय 20 म्हणजे एमध्ये काय झालं 20 आता रिझल्ट येईल. तर तुम्ही एला जेव्हा प्रिंट करशाल तेव्हा रिझल्ट काय मिळालं तुम्हाला 20 आपला रिझल्ट मिळेल. काय मिळेल 20 आपला रिझल्ट मिळेल. तुम्ही म्हणशाल ना याला ना प्रिंट करून दाखवा, आम्हाला तसं कळत नाही. मग प्रिंट केलं तर मला बघा इथं रिझल्ट काय आला माझा, लास्टला बघ दिसतोय का, इथं खाली दिसतोय, थांबा थोडंसं अजून खाली घेतो मी, दिसतोय तुम्हाला काय 20 आपला इथं रिझल्ट आलेला आहे. काय आलं 20 आपला रिझल्ट आलेला आहे. आलं ना. झालं 20 आपला रिझल्ट इथं आलेलं आलं. असंच तुम्ही डिव्हिजन मल्टिप्लिकेशन फ्लोअर डिव्हिजनसाठी पण करू शकता. या गोष्टी अशा आहे, तुम्ही आता 3-4 पॉईंट समजले, पुढचे 2-3 गोष्टी तुम्ही प्रॅक्टिस पण इथे करू शकता. आलं ना. असे खूप सारे ऑपरेटर आहे, या सगळ्या ऑपरेटरचं तुम्हाला प्रॅक्टिस करायची तुम्ही करू शकता. इथं बघा मॉड्युलस पण आहे, पॉवर पण आहे, आणि तुम्ही काय एकाच व्हेरिएबलमध्ये तुम्हाला असाइन करायचं असेल तर कोणते कोणते नोटेशन आहे हे तुम्हाला समजावलेले पहिले 4-5 मी करून दाखवले. आता खालचे तुम्ही होमवर्क ॲज अ होमवर्क तुम्ही ट्राय करू शकता. आलं ना. याचं मी तसं एक्झाम्पलमध्ये पण टाकलेले आहे, ते तुम्ही बघू शकता नंतर. हे ऑपरेटर कंडिशन कंबाईन करण्यासाठी असतं. कोणते लॉजिकल ऑपरेटर कशासाठी असतं, 2 कंडिशन तुम्हाला जर चेक करायची असेल तर त्या ठिकाणी आपण काय यूज करतो, या लॉजिकल ऑपरेटरचा यूज करतो. कंडिशन म्हणजे काय, जसं की कम्पेअर करताय तुम्ही 2 कंडिशन, ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली, 2 कंडिशन. आता पहिलं कोणते कोणते ऑपरेटर राहतात हे समजून घ्या. इथं सिम्बॉल नाही राहत, अँड बाकीच्या लँग्वेजमध्ये काय अँड वगैरे सिम्बॉल राहतात. इथं डायरेक्ट नाव आहे, अँड ऑर आणि नॉट, डायरेक्ट इंग्लिशमध्ये काय नाव आहे. तर पायथॉनमध्ये समजा ऑपरेटर्स कंडिशन कंबाईन करण्यासाठी लॉजिकल ऑपरेटरचा यूज करतो. कोणतीही एक कंडिशन ट्रू असेल तर ट्रू कशामध्ये होतं, ऑरमध्ये होतं, आणि दोन्ही कंडिशन ट्रू असेल तरच ट्रू म्हणजे कशामध्ये होतं, जर हा पण ट्रू आहे आणि अँड केल्यानंतर पुढचा पण ट्रू आहे
तरच माझा रिझल्ट काय मिळणार आहे, मला आउटपुटमध्ये ट्रू मिळणार आहे. आणि याच्यात काय असतं, कोणता एक जरी ट्रू असेल तर 5 लेस दॅन हा ट्रू आहे, 5 लेस दॅन नाही हा फॉल्स आहे, हा काय फॉल्स आहे, हा फॉल्स आहे, आणि हा काय ट्रू आहे, हा ट्रू आहे आणि हा फॉल्स आहे. दोघांपैकी एक जरी ट्रू आहे तरी रिझल्टमध्ये काय मिळालं मला ट्रू. जर अँडमध्ये असं असतं तर एक फॉल्स आणि एक ट्रू तर मला रिझल्ट काय मिळाला असता, रिझल्ट मला तिथे मिळाला असता, फॉल्स मला रिझल्ट मिळाला असता. अँडमध्ये लक्षात ठेवायचं दोन्ही व्हॅल्यू काय पाहिजे रे, ट्रू पाहिजे. अँडमध्ये काय दोन्ही व्हॅल्यू ट्रू असेल तरच ट्रू. इथे दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल, पहिल्यांदा ट्रू आलं नंतर फॉल्स आलं नंतर फॉल्स आलं ट्रू आलं तरी काय ऑरमध्ये आपलं अलाउड आहे. नॉट म्हणजे काय, जे आहे त्याला उलटं करणं. मला सांगा 5 = 5 आहे ना, हो आहे, त्याला काय केलं नॉट त्याच्या पुढे लिहिलं तर याचा रिव्हर्स काय होईल, हा ई कंडिशन जर ट्रू आहे त्याचा नॉट करून मला आउटपुटमध्ये काय मिळेल, फॉल्स मला इथे मिळेल. कशामध्ये, लॉजिकल ऑपरेटरमध्ये मिळेल. तुम्ही म्हणशाल सर याचं आहे ना ॲक्च्युअल प्रोग्राम करून दाखवा आम्हाला. काय प्रोग्राम करून दाखवा. तो प्रोग्राम कसा होईल याला करून देतो कमेंट आउट. आणि बाकीचे उरलेले प्रॅक्टिस करा बघा तुम्ही, बाकीचे जे सांगितले ना मी ते प्रॅक्टिस करा. आलं ना. आता मी काय करतो इथं करतो मी कमेंट आउट शिफ्ट. इथं आता कोणते ऑपरेटर आहे, लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटरमध्ये तुम्हाला काय शिकवलं, दोन कंडिशनला कंबाईन करण्यासाठी आपण काय लॉजिकल ऑपरेटरचा यूज करतो. दोन कंडिशनला कंबाईन करण्यासाठी काय आपण लॉजिकल ऑपरेटरचा यूज करतो. कसं करता रे, इथं बघितलं आपण लॉजिकल ऑपरेटर. आता याच्यात काय करतो मी, दोन नंबर घेतो, समजा एक 10 घेतला आणि बी काय घेतला मी 20 घेऊन घेतला. दोन नंबर घेतले मी. आणि आता काय करायचं, मला लॉजिकल ऑपरेटरनी चेक करायचं. सगळ्यात पहिलं चेक केलं प्रिंट काय ए ग्रेटर दॅन बी आहे का, आणि त्याच्यासोबत मला काय बघायचं अँड ए लेस दॅन बी आहे का. तुम्ही म्हणशाल सर ए ग्रेटर दॅन बी म्हणजे 10 ग्रेटर दॅन बी आहे का, नाही आहे. पहिली कंडिशन फॉल्स झाली, दुसऱ्याला चेक करायला जाईल का तो, नाही, दुसऱ्याला चेक करायची गरज नाही. तर ह्याला काय म्हणतात का, जर पहिली कंडिशनच जर आपली काय झाली, ही कंडिशन काय 10 ग्रेटर दॅन 20 आहे का, नाही, ही कंडिशन काय झाली फॉल्स आपली झाली. तर पहिली कंडिशन जर फॉल्स झाली आणि जर ते अँड ऑपरेटर्स आहे त्यांच्यामध्ये, तर इथंच रिझल्ट मला काय, इथंच रिझल्ट डिक्लेअर केला जातो, काय फॉल्स माझा रिझल्ट डिक्लेअर केला जातो. याला म्हणतात शॉर्ट सर्किट म्हणतात. याला काय म्हणतात, शॉर्ट सर्किट म्हणतात. ही पहिली कंडिशनच आपली ट्रू झाली तर दुसऱ्या कंडिशनला तो चेक पण करत नाही. कशामध्ये, अँडमध्ये करतो तो. आलं तसं ऑरमध्ये काय, ऑरमध्ये आता जेव्हा असेल तेव्हा सांगाल मी तुम्हाला. तर मला याचं सांगायचं रिझल्ट काय मिळणार आहे, हे फॉल्स आहे आणि हा ट्रू आहे, तर मला याचा रिझल्ट काय मिळणार आहे, फॉल्सच मला रिझल्ट मिळणार आहे. तुम्हाला चेक करायचं आहे, इथं बघा, इथं काय चेक करा, तर तुम्हाला रिझल्टमध्ये काय मिळालं, फॉल्स मला रिझल्टमध्ये मिळालं. काय मिळालं, फॉल्स तुम्हाला रिझल्टमध्ये मिळालं. सेम आता काय तुम्ही म्हणशाल सर मला नाही हे ना ट्रू पाहिजे. ट्रू कसं, इथं काय करतो मी, इथं करून देतो 20, इथं का 30 करून देतो. काय करतो, 30 करून देतो. आता बघा, आता रिझल्ट काय मिळालं, तरी मला फॉल्सच मिळाला. का फॉल्स मिळाला, भले 30 हा ग्रेटर दॅन काय 30 माझा ग्रेटर दॅन 20 काय. इथं नवीन नंबर घेतो आता मी. इथं बघा 30 माझा काय ग्रेटर दॅन 20 आहे, पण इथं 30 लेस दॅन 20 आहे का, नाही. म्हणून ही कंडिशन झाली ट्रू, ही झाली फॉल्स. म्हणून मला रिझल्टमध्ये काय मिळालं, रिझल्टमध्ये मला मिळालं काय, रिझल्टमध्ये मला मिळालं फॉल्स. मग याला ट्रू करून दाखवा. ट्रू करायचं तर इथं काय केलं मी, इथं काय केलं मी, समजा इथं मी करतो 10, नंतर इथं काय केलं 10च केलं मी. मग इथं मी केलं काय 10 ग्रेटर दॅन इक्वल टू 10 आहे का, ए डबल इक्वल आहे का. दोन्ही इक्वल असल्यामुळं सांगा मला, ग्रेटर नाही आहे पण हा काय ए ग्रेटर दॅन नाही, ग्रेटर नाही पण इक्वल आहे म्हणून ट्रू आहे. इथं पण काय लेस नाही आहे पण इक्वल असल्यामुळं काय मला रिझल्ट आहे तर ट्रू मला मिळेल. इथं बघा आपला नंतर रिझल्ट काय मिळाला मला, इथं काय रिझल्ट कंटेन असाइनमेंट प्रेफेस इक्वल टू म्हणजे की 2 वेळेस तुम्ही एकाच वेळेस इक्वल घेऊ शकत नाही. ती पण नवीन गोष्ट तुम्हाला जाणायला भेटली. इथं बघा एररमधूनच काय नवीन गोष्टी तुम्ही शिकताय. तर तुम्ही आता काय करतो, मी काय करतो, इथं करतो एक इक्वल टू वापरून बघू आपण. आणि इथं काय ए ग्रेटर दॅन बी आपण असं बघू, म्हणजे याला काय ग्रेटर दॅन बी नाही म्हणता येणार. चला याला पण आपण 2 वेळेस ए इक्वल टू बी, ए इक्वल टू बी, दोन्ही कंडिशन ट्रू आहे का नाही. तर इथं बघा आता रिझल्ट काय मिळालं मला, ट्रू. इथं मला रिझल्ट मिळाला. रिझल्ट काय मिळाला आता, ट्रू आलं द्या ना. तर या गोष्टी आहे आपण ट्रू आणि हे कंडिशन चेक करतो आहे.
जर ही पहिली कंडिशन ट्रू असेल आणि दुसरी कंडिशन जर ट्रू असेल तरच माझा रिझल्ट काय मिळणार आहे मला ट्रू. कारण मग काय दोन्ही कंडिशन जेव्हा स्ट्रिक्टली चेक करायचे असेल ना तेव्हा आपण काय करतो अँड ऑपरेटरचा यूज करतो. सेम आता काय ऑर ऑपरेटर काय यूज करू शकतो प्रिंट काय कराल मी ए ग्रेटर दॅन बी तर नाही आहे पण ऑर ऑपरेटरचा यूज करून बघा ए इक्वल टू बी आहे का. ऑब्वियसली ए इक्वल टू बी आहे आणि दोन्हीमध्ये एक जरी ट्रू आला आणि याच्यामध्ये ही भले फॉल्स आहे कारण 10 ग्रेटर दॅन 10 फॉल्स आहे पण दुसरी कंडिशन काय ट्रू आहे. दुसरी कंडिशन ट्रू असल्यामुळे मला रिझल्ट काय मिळणार आहे सांगा. रिझल्ट मला मिळणार आहे इथे काय ट्रूच मला रिझल्ट मिळणार आहे म्हणून सेकंड नंबरला काय आलं आपलं ट्रू आता इथं आलेलं आहे. तसंच एक रिझल्ट आहे काय रिझल्ट आहे प्रिंट काय रिझल्ट आहे प्रिंट काय इथं मी चेक करेल काय ए नॉट किंवा नॉट आपल्याला यूज करायचे काय मला सांगा ए इक्वल टू बी आहे ना मग माझा रिझल्ट काय यायला पाहिजे रे फॉल्स. पण तुम्ही त्याच्या आधी काय लावलं नॉट लावलं तर नॉट लावल्यामुळे इथं बघा त्याचं रिझल्ट काय मिळणार आहे मला फॉल्स इथं रिझल्ट मिळणार आहे म्हणून लास्टला काय आलं माझं फॉल्स इथं आलेलं आहे. तुम्हाला आता फक्त याचा मिनिंग समजणं गरजेचं आहे कारण पुढे जाऊन तुम्ही पायथॉनमध्ये या गोष्टींचा खूप जास्त यूज करशाल ऑपरेटरचा आलं ना. तर लॉजिकल ऑपरेटर पण आपले झालेले. आता नेक्स्ट जे आहे ते आहे आपले कोणते ऑपरेटर नेक्स्ट आपले कोणते ऑपरेटर आहे नेक्स्ट आहे आपले बिटवाईज ऑपरेटर. बिटवाईज ऑपरेटर म्हणजे कसे ऑपरेटर रे जे बायनरी डेटावर काम करतात. काय करतात बायनरी बिट्स. बायनरी म्हणजे कसं रे बायनरी म्हणजे असा डेटा जो 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये असेल 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये असेल 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये असेल 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये जो पण डेटा असतो त्या डेटावर मला काय करायचं आहे जर काही ऑपरेशन परफॉर्म करायचं तर ते ऑपरेशन वेगवेगळे वेचे असतं. जर तुम्हाला 2 बीट या चेक करायचे आणि त्याच्यावर जर अँड ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं हे असा सिम्बॉल यूज करावा लागतो. म्हणजे की जसं 5 and 3 केलं 5 and 3 तर 5चा तुम्ही काय करा याचं तुम्हाला मी डायरेक्टली बायनरी नंबर तुम्हाला शिकवेल नाही त्याच्यामुळे हे समजणार नाही पण मी तुम्हाला एक एक्झाम्पलद्वारे इथं शिकवतो. इथं मी एक एक्झाम्पल आणलेले त्याच्यामध्ये बघा ए आपला काय आहे रे ए आपला 5 आहे तर या 5चा बायनरी नंबर काय आहे 0101. आता तुम्हाला बायनरी नंबरमध्ये कन्वर्ट करता येतं आहे का हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नसेल तर आपण नंबर सिस्टीमसाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवू ज्याच्यामध्ये काही नंबर कन्वर्जन तुम्हाला शिकवेल. जर येत असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल येत तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर सांगा. बीमध्ये काय आहे रे 3 आहे 3चा बायनरी फॉर्म काय आहे ए इज इक्वल टू बीमध्ये काय 3 आहे तर 3चा बायनरी काय आहे 0011. नंतर काय ए अँड बी म्हणजे काय या दोघांचा अँड 1 आणि 1चा अँड केल्यावर काय मिळतं रे मला 1 आणि 1चा अँड. मग तुम्ही ट्रूथ टेबल आठवतो का तुम्हाला अँडचा ट्रूथ टेबल काय सांगितलं होतं अँडचा ट्रूथ टेबल इथं बघा अँडचा ट्रूथ टेबल जर आपले दोन्ही काय असतील 1 आणि 1 असेल दोन्ही 1 असेल तर रिझल्ट काय येणार आहे आपला 1 येणार आहे. या दोघांमध्ये एक जरी 0 झाला अँडमध्ये काय दोघांमधला एक पण 0 आला तरी माझा रिझल्ट काय येणार आहे 0 येणार आहे. 0 and 0 आला तरी काय आहे 0च येणार आहे. 0 and 1 जरी आला तरी माझा रिझल्ट काय मिळणार आहे मला 0च मला मिळणार आहे. तर हा झाला अँडचा ट्रूथ टेबल ज्याच्यामध्ये काय आहे अँडचा ट्रूथ टेबल तुम्हाला व्यवस्थित लिहून देतो. अँडचा ट्रूथ टेबल इथं बघा याच्यात बघा जर तुमचा रिझल्ट 1 आणि 1 असेल तर या दोघांचं ऑपरेशन परफॉर्म करून समजा ए आणि बी आहे ए आणि बीचा अँड करतो याच्याशी रिलेट ना करू बघा हा टेबल तुम्हाला लिहून घ्यायचा व्यवस्थित. ए अँड बी केलं तर 1 and 1 केलं तर रिझल्ट काय मिळणार आहे 1 आणि 0 केलं तर रिझल्ट काय मिळणार आहे 0. कारण दोघांपैकी एक जरी 0 असेल तरी रिझल्ट काय आपल्याला 0 इथे मिळेल. 0 आणि 0चा अँड केलं काय मिळणार आहे 0 and 1चा अँड केलं तरी काय मिळणार आहे 0. तर हा झाला अँडचा ट्रूथ टेबल काय अँडचा ट्रूथ टेबल. तर सगळ्यात पहिले मी काय अँडच तुम्हाला शिकवतोय 5चा बायनरी नंबर काय आहे रे 5चा बायनरी नंबर आहे तुमचा 0101. आता याला कसं कन्वर्ट करता जसं की 1 into 2 की पॉवर 0 1 into 2 की पॉवर 0 नंतर काय 0 into 2 की पॉवर 1 प्लस केलं नंतर काय 1 into असं ॲड करावं लागतं फक्त आपल्याला. तुम्हाला मी शिकवाल व्यवस्थित इथं त्याला वेळ घालण्यात काय माझ्या नाही. बायनरी नंबर सिस्टीमवर एक स्पेशल व्हिडिओ घेऊ तुम्ही मला काय कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपण नंबर कन्वर्जन पण तुम्हाला शिकवून देऊ आलं ना. नाही तर बरेचसे मुलं शिकलेले असतात पण ठीक आहे. 010 तर हा काय आहे आपला 5चा बायनरी नंबर आहे. 5चा बायनरी नंबर काय 010. तर याचं काय रे
याचा अँड कोणासोबत करायचं तुम्हाला, अँड करायचं तुम्हाला बी सोबत. बी मध्ये काय आहे 3, बी मध्ये काय 3चा जर तुम्ही नंबर कन्वर्ट केला बायनरीमध्ये, त्याला कन्वर्ट केलं तर बायनरीमध्ये कन्वर्ट केलं म्हणजे काय 0 0 1 1 हा काय झाला 3चा. आता यांच्या दोघांमध्ये काय ऑपरेशन आहे, अँड ऑपरेशन. अँड ऑपरेशन म्हणजे काय 5 अँड 3, 1 आणि 1चा अँड केलं काय 1 आणि 1चा अँड केलं तर रिझल्ट मला 1 मिळणार आहे. 0 आणि 1चा अँड केलं काय मिळणार आहे मला, 0 आणि 1चा अँड केलं तर मला 0च मिळणार आहे. 1 आणि 0चा केला तर 0, हा झाला 0. म्हणजे मला रिझल्टमध्ये काय मिळणार आहे 1 आन्सर मिळणार आहे. कारण की का 1 × 2 की पॉवर 0, 1 × 1 म्हणजे काय रे 1, म्हणून मला रिझल्ट काय मिळाले तर 1 मला रिझल्ट मिळाला. काय मिळालं, रिझल्ट आपला 1 मिळाला. सगळं तुम्हाला नंबर कन्व्हर्जन जर कळत असेल, ट्रूथ टेबलमध्ये माहीत असेल, तुम्ही इझिली या बायनरी बिटवाईज ऑपरेटरला पण तुम्ही समजू शकता. सेम ऑर ऑपरेटरचं पण काय ट्रूथ टेबल तुम्हाला समजावून सांगतो. काय ऑर ऑपरेटरचं पण काय ट्रूथ टेबल तुम्हाला सांगतो. तर ऑरमध्ये लक्षात ठेवा, दोन्हीपैकी एक जरी 1 असेल तरी तुमचा काय रिझल्ट 1 असेल. म्हणजे 1 आणि 1 असेल तर 1 येणार आहे, पण 1 आणि 0 असेल तरी 1 येणार आहे तुमचा. 0 आणि 0 असेल तर 0 येईल तुमचा. 0 आणि 1 असेल तरी 1 येणार आहे तुमचा. म्हणजे दोन्हीपैकी एक जरी 1 असेल तरी तुमचा ऑरसाठी काय रिझल्ट येणार आहे, आपला रिझल्ट येणार आहे 1च आपला रिझल्ट येणार आहे. इथं बघू शकता तुम्ही, इथं बघू शकता ऑर केलं म्हणजे काय 0 1 0 1 0 0 1 1 यांचं ऑर करायचं आपल्याला. हा 1 आहे, दोन्हीपैकी एक 1 आहे म्हणजे 1, दोन्हीपैकी एक 1 आहे म्हणजे 1, नंतर 0. आता याला तुम्ही बघा कन्वर्ट जर केलं तर 2 × 2 की पॉवर 2 आणि 1 × 2 की पॉवर 2 प्लस 1 × 2 की पॉवर 1 प्लस 1 म्हणजे काय 4 आणि 2 6 आणि 1 7, म्हणून माझा रिझल्ट काय आला इथं 7 माझा इथं रिझल्ट आलेला आहे. आलं ध्यानात. तर हे झालं ऑरचं आपला रिझल्ट. नंतर काय ए एक्झॉर बी. जर तुम्हाला नंबर सिस्टीम माहीत नसेल खरंच कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण की मला असं मी गृहीत धरून चाललं की तुम्हाला नंबर सिस्टीम माहिती, आणि जसं नसेल माहीत तर काही प्रॉब्लेम नाही, आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर जरूर बनवू. आलं ना. किंवा फ्युचरमध्ये पण मला वाटलं तर बिटवाईज ऑपरेटर मी परत पण शिकू शकतो तुम्हाला, पण ठीक आहे, ज्यांना माहिती त्यांच्यासाठी आपण आत्ताच शिकून देऊ. ए एक्झॉर बी म्हणजे काय, ए मध्ये काय आहे 5 आहे, बी मध्ये काय आहे 3 आहे. तर काय एक्झॉरचा टेबल काय राहतो तो तुम्हाला शिकायचं आहे. तर एक्झॉरचा टेबलमध्ये तुम्ही बघा, दोन्ही जर सेम असेल तर रिझल्ट काय मिळणार आहे 0 मिळणार आहे. बाकी दोन्ही डिफरन्स असेल तर रिझल्ट काय मिळेल तुम्हाला 1 आपल्याला मिळेल. तर ए आणि बी, आणि ए एक्झॉर बी म्हणजे काय राहतं ते तुम्ही समजून घ्या. 1 आणि 1 असेल तर 0, 0 आणि 0 असेल तर 0, आणि बाकी 0 आणि 1 असेल तर 1, आणि 1 आणि 0 असेल तर 1. म्हणजे दोन्ही डिफरंट जेव्हा राहतील तेव्हा तुमचं आउटपुट काय येणार आहे 1. आणि दोन्ही जर जेव्हा सेम असेल तेव्हा रिझल्ट काय मिळणार आहे तुम्हाला, दोन्ही जेव्हा सेम असतील 1 आणि 1 केलं रिझल्ट काय मिळालं 0, 0 आणि 0 केलं रिझल्ट काय मिळालं 0, 0 आणि 1 केलं हे दोघं काय डिफरंट आहेत तर मला आउटपुटमध्ये काय मिळालं 1, 1 आणि 0 हे दोघं डिफरंट आहेत तर मला काय मिळालं आउटपुटमध्ये 1 मिळालं. तर हे झालं आपलं काय एक्झॉर ऑपरेशनचं काम. आलं त्यानं. हे तुम्ही थोडंसं नेटवरती सर्च करा नंबर सिस्टीमबद्दल, किंवा मला पण तुम्ही सांगा तर मी त्याच्यावर स्पेशली एक व्हिडिओ बनवून देईल, किंवा आपले सी प्रोग्रामिंगचे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी घेतलेले या गोष्टी ऑपरेटर्स वेगवेगळ्या लेक्चरमध्ये घेतलेले, तिथं तुम्हाला अजून जास्त गोष्टी क्लिअर आपल्या होऊन जातील. नंतर एक आहे आपला बिटवाईज ऑपरेटर झाल्यानंतर नेक्स्ट काय एक्झॉर, नंतर काय नॉट. ए एक्झॉर बी केलं तर मला काय मिळालं इथे 6 मला मिळालं. हे चेक करायचं आहे म्हणजे काय 0 1 0 1 0 0 1 1. आता याचं एक्झॉर म्हणजे काय दोन्ही सेम येतं 0, दोन्ही सेम येतं 0, दोन्ही डिफरंट येतं 1. मला सांगा इथं काय 2 की पॉवर 2 येईल, 1 × 2 की पॉवर 2, आणि 2 इथं काय येईल 1 × 2 की पॉवर 1 म्हणजे काय 4 आणि +2 म्हणजे 6. म्हणून याचा रिझल्ट काय मिळाला मला, याचा रिझल्ट मिळाला एक्झॉरचा रिझल्ट काय मिळाला मला 6 मी रिझल्ट मिळाला. नॉट एचा नॉट म्हणजे काय ए काय 0 1 0. नॉट म्हणजे काय रिव्हर्स करायचं, बीट काय रिव्हर्स करायच्या, म्हणजे 0 असेल तर 1 करा, 1 असेल तर 0 करा, 0 असेल तर 1 करा, 1 असेल तर 0 करा. आणि आता तुम्ही बघा जेव्हा 1 येतो ना तेव्हा त्याच्या 1 हे साईन बीट काय डिनोट करते, स्टार्टिंगला जर 1 आले तर ती निगेटिव्ह साईन डिनोट करते. काय करते निगेटिव्ह साईन डिनोट करते. आणि स्टार्टिंगला जर काय आलं 0 आलं तर तो काय करतो पॉझिटिव्ह साईनला डिनोट करतो, काय पॉझिटिव्ह साईनला डिनोट करतो. आणि मग तुमचा रिझल्ट येतो. आणि तुमचा रिझल्ट जेव्हा तुम्ही बघशाल तुमचा रिझल्ट काय आलेला आहे, तुम्ही बघा तुमचा रिझल्ट आलेला आहे -6. याच्याबद्दल थोडीशी अजून तुम्हाला जास्त अंडरस्टँडिंगची गरज आहे.
नंबर सिस्टीम तुम्हाला व्यवस्थित आलं पाहिजे, तेव्हा तुमचे रिझल्ट हे तुम्हाला कळतील. पण एक ऑपरेटर काय करतं हे काम मी आता तुला इथं समजवतोय. इथं बघा ए लेफ्ट शिफ्ट 1, ए लेफ्ट शिफ्ट, ए मध्ये काय रे 5 लेफ्ट शिफ्ट 1 म्हणजे काय माहिती का, 5 × 2 की पॉवर हा असतो बी म्हणजे काय 1 आहे, म्हणून माझा रिझल्ट काय आला इथं 10. हे सगळ्या गोष्टी मी तुमच्या सी प्रोग्रामिंगमध्ये घेतलेल्या, हे जरूर तुम्ही मागे जाऊन व्हिडिओ बघू शकता, किंवा आता तुम्हाला जेवढं समजतंय ना आत्तापर्यंत तेवढं तुम्ही समजून घ्या. नंतर वाटलं तर मी पुढे याच्यावर अजून एक व्हिडिओ बनवेल जर तुमची गरज असेल तर. आलं ते ना. नंतर काय याचा मेन फॉर्म्युला काय असतो लेफ्ट शिफ्टचा, इथं लिहून घ्या. C ए म्हणजे ए × 2 की पॉवर बी हा असतो आपला काय, ए × 2 की पॉवर बी हा असतो आपला लेफ्ट शिफ्टचा फॉर्म्युला. सेम इथं दुसरा फॉर्म्युला राहतो आपला राईट शिफ्टसाठी, ए / 2 की पॉवर बी म्हणजे आता ए काय इथं आपला 5 डिवाइड काय करायचं आपल्याला 2 की पॉवर आता बी काय आपला इथं 1, 2 की पॉवर 1 म्हणजे 5 / 2 केलं तर काय येणार माझा रिझल्ट माझा येईल 2.5 म्हणजे त्याला आपण काय कन्सिडर करू 2चा आपण तिथं कन्सिडर करू, म्हणून माझा रिझल्ट काय येणार इथं 2 आपला रिझल्ट येणार. ते झाले लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट. बिटला शिफ्ट करणं, बिटला राईटला शिफ्ट करणं, बिटला लेफ्टला शिफ्ट करणं, त्याच्यासाठी आपण काय हे आपण इथे यूज करतो. आलं ना. हे तुम्हाला माहीत पाहिजे फक्त की बिट वाईज ऑपरेटर काय काम करता. याचं एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित स्टडी करा आणि वाटलंच तर आपलं सी प्रोग्रामिंगचं लेक्चर जाऊन पण तुम्ही बघू शकता, किंवा नंबर सिस्टीम शिकवल्यानंतर तुम्ही मला एक सांगा नंबर सिस्टीम शिकवावं असं, तर मी नंबर सिस्टीमच्या नंतर हे बिटवाईज परत एकदा रिव्हिजन करू शकतो. आलं त्यानं. तर काय बिटवाईजचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन तुम्हाला आता शिकून देतो मी. बिटवाईज ऑपरेटर आलं ना. बिटवाईज ऑपरेटरसाठी काय करायचं मला, 2 नंबर घेतले मी, ए = 5 आणि बी मध्ये काय घेतलं 3 घेतले, ते 2 नंबरच ठेवतो मागचे. तर प्रिंट काय करायचं आहे मला, ए सगळ्यात पहिलं काय होतं ऑपरेटर आपलं ए अँड बी. तर माझा रिझल्ट काय येत होता तेव्हा, माझा रिझल्ट येत होता 1, कारण अँड ऑपरेशन कसं वर्क करतं, दोघी जरी 1 असेल तरच 1 येईल, अदरवाईज काय दोघींपैकी एक जरी 0 असेल तरी तुमचा रिझल्ट काय येणार आहे 0 तुमचा रिझल्ट येणार आहे. सेम मी काय केलं, प्रिंट ऑरसाठी काय वापरता, ए ऑर बी. आता ऑर म्हणजे माहिती ना काय, दोन्हीपैकी जरी एक जरी बीटमधला काय जर 1 असेल तरच आपला रिझल्ट काय येतो 1 आपला मिळतो. तसंच सेम काय प्रिंट ए ऑर नंतर काय होतं आपलं ए XOR बी. नंतर काय प्रिंट नॉटसाठी काय यूज करत होतो आपण इथं टॅबच्या वरती जो सिम्बॉल, शिफ्ट दाबून टॅबच्या वरती जो सिम्बॉल आहे ए नॉट. नंतर काय प्रिंट XOR झालं, नंतर नॉट झालं. आता काय नेक्स्ट काय आपलं लेफ्ट शिफ्ट, एला लेफ्ट शिफ्ट करा 1ने किंवा 2ने पण करू शकता तुम्ही. नंतर काय तुम्हाला 2ने प्रिंट एला लेफ्ट शिफ्ट करा 1ने करा. तर 1ने मी काय केलं, आता लेफ्ट शिफ्ट झालं, आता राईट शिफ्ट करतो मी, काय राईट शिफ्ट करतो, राईट शिफ्ट बाय 1. तर त्याचा रिझल्ट काय येतो आणि का आला तो रिझल्ट, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगतो. तर पहिल्यांदा काय आलं माझं 1, पहिलं काय होतं आपलं 1. परत एकदा सांगतो मी काय आहे. तर आपण इथं बघितलं आपले जे 2 नंबर येते कोणते होते, 5 आणि 3 आपले 2 नंबर होते. आणि 5 आणि 3चा बायनरी नंबर काय आहे इथं बघा, आपण इथं बघितले पण होते 0 1 0 आणि नंतर काय 0 0 1 1. 5चं काय 0 1 0 1, इथं काय 0 0 1 1. आता हे बायनरी नंबर तुम्हाला कन्वर्ट करत असतील तर चांगली गोष्ट आहे, नसेल येत तर आपण याच्यावर दुसरा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अँड म्हणजे काय, दोन्ही जर सेम असेल तरच सेम. मला सांगा यांचं दोघांचं रिझल्ट काय येतो सगळ्यात पहिले 1. दोन्ही जर सेम आहे तर सेम, दोन्हीमध्ये 0 असेल तर 0 0 0, कारण अँड आहे. तर मला सांगा याचा रिझल्ट काय आला, माझा रिझल्ट हा 1 म्हणजे काय 1 × 1 2 की पॉवर 0 म्हणजे रिझल्ट काय येणार आहे 1, म्हणून माझा पहिल्यांदा रिझल्ट काय आला 1 माझा रिझल्ट आला. नंतर काय ऑर केलं म्हणजे काय रे, ऑर केलं म्हणजे काय, दोन्हीपैकी एक जरी आपला काय असेल, दोन्हीपैकी एक जरी आपला काय असेल 1 असेल तर रिझल्ट काय मिळणार आहे मला 1 मिळणार आहे. दोन्हीपैकी एक 1 आहे, हा 1 आहे, हा 1 आहे, म्हणजे काय झालं रे 2 की पॉवर 2 2 की पॉवर
इथे काय झालं 1 टू की पॉवर 0. मग यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं 1 इंटू 2 की पॉवर 2. नंतर काय दिसतंय का तुम्हाला इथं बघा 1 इंटू 2 की पॉवर 2 प्लस 1 इंटू 2 की पॉवर 1 प्लस 1 इंटू 2 की पॉवर 0. मग याचा रिझल्ट काय येईल तुम्हाला 4 प्लस 2 प्लस 1. तर माझा रिझल्ट काय आला 7. म्हणून मला याचा रिझल्ट काय मिळाला 7. मला इथं रिझल्ट मिळाला. एक्झॉरमध्ये काय होतं एक्झॉरमध्ये काय होतं एक्झॉरमध्ये तुम्हाला शिकवलं ना आता टेबलमध्ये बघा इथं टेबलमध्ये बघा एक्झॉरमध्ये काय सांगितलं तुम्हाला मी वेगळे बीट असतील तर 1 राहील अदरवाईज काय राहील आपलं वेगळे बीट असतील तर 1 अदरवाईज आपलं काय राहणार आहे आपलं अदरवाईज 0 आपले राहणार काय राहणार आहे 0 आपले राहणार आहे. म्हणून इथं बघा इथं काय मिळालं मला दोन्ही काय आहे आता दोन्ही आपले वेगवेगळे होते काय होतं वेगवेगळे होते म्हणून माझा रिझल्ट काय मिळाला याला 6 मिळाला. नॉट केल्यानंतर मला काय मिळालं -6. नंतर 10 मिळाला. 10 कशाचं आहे रे 10 आपण केलं होतं एला लेफ्ट शिफ्ट केलं होतं आणि एला राईट शिफ्ट केल्यानंतर काय मिळालं मला 2 मला मिळालं. तसंच तुम्ही शिफ्ट इथं वाढवू पण शकता. शिफ्ट वाढून तुम्ही काय केलं इथं 2 पण करू शकता. तर ए लेफ्ट शिफ्ट 2 केल्यानंतर मला काय मिळालं रिझल्ट मला रिझल्ट बघा काय मिळालं मला रिझल्ट मिळाला 20 काय मिळालं सांगा बरं मला. कारण आपला फॉर्म्युला काय होता मी फॉर्म्युला काय सांगितलं होतं लेफ्ट शिफ्टसाठी फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला लेफ्ट शिफ्टसाठी फॉर्म्युला होता जर तुम्ही ए लेफ्ट शिफ्ट बी करत असाल बी म्हणजे आपलं वेगळं बघा की तुम्हाला हे फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी सांगतो. तर तुमचा फॉर्म्युला आहे लेफ्ट शिफ्टसाठी ए इंटू 2 की पॉवर बी म्हणजे आता मला सांगा इथं काय एमध्ये काय व्हॅल्यू 5 आणि 2 की पॉवर आता ए काय केलं तुम्ही ए 5ला तुम्ही काय करताय लेफ्ट शिफ्ट 2नी करतायत तर 5 इंटू 2 की पॉवर बी म्हणजे काय 2 की पॉवर 2 म्हणून माझा रिझल्ट काय आला इथं 20 मला रिझल्ट आला. तसं तुम्ही राईट शिफ्ट पण काय करू शकता अजून इकडे करू शकता. राईट शिफ्टसाठी काय फॉर्म्युला सांगितलं होतं तुम्हाला मी राईट शिफ्टसाठी फॉर्म्युला आपला ए डिवाइड बाय 2 की पॉवर बी म्हणजे जर 5 डिवाइड बाय जर तुम्ही याला काय केलं 2 की पॉवर 2 केलं तर 5 डिवाइड बाय 4 म्हणजे तुमचा इथं रिझल्ट काय मिळणार आहे 1 तुम्हाला रिझल्ट जाणवणार आहे काय 1 तुमचा रिझल्ट इथं येणार आहे. बघायचं चेक करू बघा याचा रिझल्ट चेक करा तुम्ही याचा रिझल्ट तुम्ही चेक करा. मी काय करतो याला लेफ्ट करून देतो याला काय करतो 2नी राईट शिफ्ट करतो 2नी राईट शिफ्ट केल्यानंतर माझा रिझल्ट बघा काय आला माझा रिझल्ट बघा लास्टला तुम्हाला 1 तुम्हाला दिसेल आलं आहे ना. तर मी पूर्णपणे ट्राय केलं की तुम्हाला बिटवाईज ऑपरेटर पण समजेल नाही जरी समजलं तरी काही इश्यू नाही आहे. आपण याचा पूर्ण जो भाग आहे तो तुम्हाला नंबर सिस्टीम एकदा तुम्ही मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये नंबर सिस्टीम येत असेल तर तुम्हाला लगेच समजलं असेल ते आणि भले नसेल ना समजा जिथे जिथे यूज होतो ना तिथे परत तुम्हाला मी ह्या गोष्टी सांगत जाईल आलं ना. तर हा झाला बिटवाईज ऑपरेटर. नंतर हे मेंबरशिप ऑपरेटर आता जसं तुम्हाला सांगितलं मी पुढे कवर करणार आहे मेंबरशिप ऑपरेटर आपले कवर होणार आहे. जेव्हा मी तुम्हाला डिक्शनरीबद्दल सांगेल काय डिक्शनरीबद्दल सांगेल तेव्हा काय लिस्ट वगैरे डिक्शनरी वगैरे जेव्हा सांगाल तेव्हा मी सांगतो. तरी पण तुम्हाला काय इन आणि नॉट इन असे 2 ऑपरेटर असतात ज्यांना म्हणतात मेंबरशिप ऑपरेटर. हे सिक्वेन्समध्ये व्हॅल्यू आहे का नाही हे तपासण्यासाठी हे 2 ऑपरेटर यूज करले जातात. जसं की 3 याच्यामध्ये आहे का हो आहे तर तुमचा रिझल्ट काय मिळेल ट्रू तुम्हाला मिळेल. नॉट इन 5 नॉट इन 5 हां व्हॅल्यू नाही का तपासतो नाही आहे याच्यामध्ये नाही आहे तर तुम्हाला रिझल्ट काय मिळाला ट्रू मिळेल. पण तुम्हाला मी ती स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे लिस्ट वगैरे ते तुम्हाला गोष्टी शिकवलेल्या नाही आहे त्याच्यामुळे मी इथं जास्त तुम्हाला जोर इथे देणार नाही. मेंबरशिप नंतर पुढचं आहे जसं की राम श्याम सीता राम इन नेम्स हो राम प्रेझेंट म्हणून रिझल्ट काय आला. नॉट इन नेम्स गीता हो गीता नाही आहे याच्यामध्ये म्हणून मला रिझल्ट काय मिळाला ट्रू इथे मिळाला. नंतर आयडेंटिटी ऑपरेटर म्हणजे काय 2 व्हेरिएबल एकाच ऑब्जेक्टकडे पॉईंट करत आहेत की ते तपासणे म्हणजे 2 सेम ऑब्जेक्ट आहेत का नाही. एक्स इज वाय ट्रू ऑर फॉल्स. नंतर काय इज नॉट सेम नाहीत काय एक्स इज नॉट वाय ट्रू ऑर फॉल्स. तर असं तुम्हाला काय आउटपुटमध्ये दिसेल की 2 तुम्हाला लिस्ट दिसतील 1 2 3 1 2 3 त्या 2 लिस्ट आहे. झेड इक्वल टू एक्स आहे का झेड इक्वल टू एक्स एक्स इज झेड एक्स हा झेड आहे का बॉस बघायला गेलं तर हो इक्वल केले म्हणजे दोन्ही काय आपले झेड आहे. एक्स इज वाय एक्स फॉल्स एक्स इक्वल टू वाय ही थोडं बाजूलाच राहू द्या तुम्हाला जेव्हा लिस्ट शिकवाल मी तेव्हा अजून जास्त समजेल. 2 ऑपरेटर होते लास्टचे आपले कोणते मेंबरशिप आणि आयडेंटिफाय ऑपरेटर हे मी तुम्हाला इथं इंट्रो करून दिलं आहे. याचं जे मेन जे आहे ते कुठं कवर होणार आहे पुढच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये आपले होणार आहे. तसंच बिटवाईज पण ऑपरेटरसाठी तुम्ही मला सांगा नंबर सिस्टम शिकवण्याची गरज आहे का
जर तुम्हाला नंबर सिस्टीम येत असेल तर हा टॉपिक लगेच कळून जाईल. नसेल येत तर तुम्ही दुसरे कुठे व्हिडिओ पण बघू शकता, त्याला शिकून घ्या नंबर सिस्टीमला. किंवा तुम्ही जर बोलले तर आपल्या चॅनलवर पण काय नंबर सिस्टीम एकदा तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून देईल. आलं आहे ना. तर आजचा जेवढा पोर्शन आहे मी तेवढा केलेलं आहे, एवढं त्याला चांगला रिवाईज करा. ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पुणे आपल्याला प्रोजेक्ट बनवण्यामध्ये पण काय याचा यूज होणार आहे. आलं आहे ना. आणि आजच्या दिवस एवढंच आहे. बाकी तुम्हाला मी तेच सांगतोय की पहिल्या दिवशी आपण जोश दाखवला आहे तो दुसऱ्या दिवशी टिकून ठेवा, तिसऱ्या दिवशी, आणि लास्टपर्यंत तुम्ही जर माझ्यासोबत राहील तुमचं पायथॉन पुढे येणाऱ्या रोल जे तुम्हाला गोष्टी शिकायच्या, AI इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, AIML झाले, हे कोर्सेस शिकण्यासाठी तुमचा बेस इथं काय कम्प्लिटली स्ट्रॉंग इथे होऊन जाईल. ज्यांनी पायथॉन माझ्यासोबत केली आणि त्याच्यासोबत 2 प्रोजेक्ट पण घेणार आहे. हे 2 प्रोजेक्ट आणि पायथॉन ज्यांनी माझ्यासोबत केलं त्याला पुढच्या सगळ्या गोष्टी काय इझी आपल्या जाणार आहे. तर आजच्या दिवस एवढंच. बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. आणि अभ्यास करत राहा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करत राहा. आजच्या दिवस एवढंच. बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.